तुमची जन्मतारीख 9, 18 किंवा 27 आहे का? मग 2026 हे वर्ष तुमच्या आयुष्यात भूकंपासारखे बदल घडवणार आहे. होय, करिअरमध्ये झेप आहे, प्रेमात नवे वळण आहे की आरोग्याची काळजी घ्यायची आहे? चला सविस्तर जाणून घेऊया. विशेषतः ज्यांचा मुलांक 9 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष करिअर, आर्थिक स्थिती, प्रेम संबंध आणि आरोग्याच्या बाबतीत कसं असणार आहे या संबंधितही सखोल विश्लेषण करूया. अंकशास्त्रानुसार ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला होतो त्यांचा मुलांक 9 असतो. या मुलांकाचा स्वामी ग्रह आहे मंगळ. मंगळ हा ऊर्जा, साहस, शौर्य आणि दृढ इच्छाशक्तीचं प्रतीक आहे. त्यामुळे मुलांक 9 ची लोक अत्यंत उत्साही, धाडसी, निडर आणि पराक्रमी असतात. त्यांच्यात नेतृत्व करण्याचे उपजत गुण असतात आणि ते कोणत्याही परिस्थितीत मागे हटत नाहीत. ते स्वाभिमानी असतात आणि स्वतःवर अन्याय होऊ देत नाहीत. तसेच इतरांवर होणारा अन्यायही सहन करत नाहीत. ते मानवतावादी, निस्वार्थी आणि उच्च आदर्शाचे असतात. नेहमी इतरांच्या मदतीसाठी पुढे सरसावतात. मात्र कधी कधी त्यांचा स्वभाव थोडा रागीट, हट्टी आणि अहंकारी होऊ शकतो, ज्यामुळे त्यांना समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यांना टीका किंवा त्यांच्या कामात कोणी हस्तक्षेप केलेलं आवडत नाही. अंकशास्त्रात मुलांक 9 ला नंबर ऑफ कम्प्लिशन म्हणजे पूर्ततेचा अंक मानला जातो. आता मुलांक 9 साठी 2026 हे वर्ष कसं असेल तर 2026 हे वर्ष अंकशास्त्रानुसार युनिव्हर्सल वर्ष 1 आहे. वर्ष 1 हे नवीन सुरुवात, नेतृत्व, वैयक्तिक वाढ आणि परिवर्तनाचं प्रतीक आहे. त्यामुळे मुलांक 9च्या व्यक्तींसाठी 2026 हे वर्ष बदल, नवी संधी आणि उच्च ध्येय गाठण्याचे वर्ष असेल. जुन्या गोष्टींचा अंत होऊन नवीन चक्राची सुरुवात होईल. तुम्हाला भूतकाळातील ओझं सोडून देण्याची आणि आयुष्यात काहीतरी नवीन करण्याची तीव्र इच्छा जाणवेल. हे वर्ष वैयक्तिक वाढ, आध्यात्मिक जागरूकता आणि जीवनाची पुनर्रचना यासाठी महत्त्वाचं ठरेल. या वर्षात तुम्हाला धाडस, लवचिकता आणि दूरदृष्टीची आवश्यकता असेल. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं झालं तर 2026 हे वर्ष मुलांक 9च्या व्यक्तींसाठी खूप प्रगतिकारक ठरू शकतं. तुम्हाला कामाच्या ठिकाणी पदोन्नती, नेतृत्वाची भूमिका आणि सन्मान मिळण्याची दाट शक्यता आहे. व्यावसायिकांना नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी किंवा विद्यमान व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी चांगला पाठिंबा मिळेल. नोकरीत बदल, बदली किंवा जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होऊन नवीन संधीचे दरवाजे तुमच्यासाठी नक्कीच उघडू शकतात. यावर्षी तुम्हाला धैर्यवान आणि धाडसी निर्णय घेण्याचे चांगले फळ मिळेल. मात्र कोणताही धोका पत्करताना किंवा घाईघाईने निर्णय घेताना सावधगिरी बाळगा. शिस्त, दूरदृष्टी आणि अनुकूलता तुम्हाला व्यावसायिक वाढीसाठी मदत करेल. आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर तुमची आर्थिक स्थिती हळूहळू सुधारेल आणि बचत वाढवण्यासाठी हे वर्ष अनुकूल आहे. तुम्ही जुनी देणी आणि जबाबदाऱ्या पूर्ण करण्यासाठी योग्य आर्थिक नियोजन करू शकता. रिअल इस्टेट आणि शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार जर करत असाल तर तज्ज्ञांचा सल्ला घेऊन पुढे जा. आर्थिक स्थैर्य मिळवण्यासाठी बचतीवर लक्ष केंद्रित करा. अनावश्यक खर्च टाळा आणि विशेषतः ऐशो आरामावर जास्त खर्च करण्यापासून स्वतःला थांबवा. अचानक आणि सट्टा बाजारातील गुंतवणुकीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातोय. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी हे वर्ष चांगलंच आहे. प्रेम संबंध आणि वैवाहिक जीवनात 2026 हे वर्ष मुलांक 9च्या व्यक्तींसाठी एक महत्त्वपूर्ण परिवर्तन घेऊन येणार आहे. तुमच्या नात्यांमध्ये भावनिकता आणि आध्यात्मिकता जुळवून घेण्याची क्षमता वाढेल, पण त्यासाठी संयम आणि सहानुभूती आवश्यक असेल. विवाहित जोडप्यांना एकमेकांना समजून घेण्यासाठी आणि क्षमाशीलता शिवाय समजूतदारपणा दाखवण्यासाठी काही बदलांमधून जावं लागेल. अविवाहित लोकांना असे साथीदार भेटू शकतात जे त्यांच्या वैयक्तिक वाढीसाठी प्रेरणा देतील आणि त्यांच्या मानवीय आणि आध्यात्मिक मूल्यांशी जुळणारे असतील. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील आणि दीर्घकाळ प्रलंबित असलेले प्रश्न सोडवावे लागतील. भावनिक कठोरता किंवा अधिकार दाखवण्याऐवजी लवचिकता दाखवणं महत्त्वाचं आहे. तुमच्या जोडीदाराकडे पुरेसं लक्ष न दिल्यास प्रेम जीवनात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे नात्यांना महत्त्व द्या. अहंकारामुळे वाद निर्माण होऊ शकतात. त्यामुळे मन मोकळा संवाद साधा. आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झालं तर मुलांक 9च्या व्यक्तींसाठी 2026 हे वर्ष सामान्यतः चांगलंच राहील, परंतु कामाच्या तणावामुळे थकवा किंवा डोकेदुखी सारख्या समस्या जाणवू शकतात. तुमची शारीरिक ऊर्जा चांगली राहील, पण अति कामामुळे आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कामासोबत योग्य विश्रांती घेणं आवश्यक आहे. रक्ताशी संबंधित आजार किंवा वाढत्या वयानुसार डोकेदुखीचा त्रास जास्त होऊ शकतो. यावर्षी तुम्हाला तुमची प्रतिकारशक्ती, झोपेची सायकल आणि त्वचेशी संबंधित समस्यांवर लक्ष द्यावं लागेल.
संतुलित आहार घ्या, नियमित व्यायाम करा, योगा आणि ध्यान यामुळे मानसिक आणि शारीरिक स्थिरता राखण्यास तुम्हाला नक्कीच मदत होईल. आता 2026 हे वर्ष मुलांक 9च्या व्यक्तींना निस्वार्थ सेवा आणि करुणा भावनेकडे घेऊन जाणार आहे. एकंदरीत आध्यात्मिक जीवनाबद्दल बोलायचं झालं तर जुन्या गोष्टी किंवा आसक्ती सोडून दिल्यास तुम्हाला गहन आध्यात्मिक ज्ञान प्राप्त होईल. ध्यान, मंत्रजप आणि माइंडफुलनेस यांसारख्या पद्धतीमुळे तुम्हाला मानसिक स्पष्टता आणि आंतरिक शांती मिळेल. ऊर्जा, उपचार, धर्मदाय कार्य किंवा इतरांना मदत करणं तुमच्या आध्यात्मिक वाढीसाठी आणि चांगल्या कर्मासाठी उपयुक्त ठरेल. भूतकाळातील भीती किंवा आसक्ती सोडून देणं हे या वर्षातील तुमच्या आध्यात्मिक प्रगतीचं रहस्य असेल. हे वर्ष आत्मशोध, जुन्या विचारसरणीतून बाहेर पडणं आणि अंतर्ज्ञानाला महत्त्व देणं याबद्दलच असेल. मुलांक 9च्या व्यक्तींनी 2026 मध्ये काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी. त्यासाठी उपाय आणि सल्ला बघूया. तुमच्या रागावर आणि हट्टी स्वभावावर नियंत्रण ठेवा. नात्यांमध्ये संयम, सहानुभूती आणि मन मोकळा संवाद साधा. महत्त्वाचे निर्णय घेताना घाई टाळा. सूर्योदयाच्या वेळी सूर्यदेवाला जल अर्पण करा. मंगळवारी हनुमानजींची पूजा करा आणि ओम अंगारकाय नमः या मंत्राचा जप करा. गुळ आणि चणे दान करा. नियमित योगासनं, ध्यान, व्यायाम करा. पुरेशी झोप घ्या. लाल, नारंगी, गुलाबी आणि पिवळे रंग तुमच्यासाठी यावर्षी खूप शुभ आहेत. तर मंडळी, मुलांक 9च्या व्यक्तींसाठी 2026 हे वर्ष कसं असेल हे तुम्हाला समजलंच असेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या मित्रमैत्रिणी आणि कुटुंबांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होईल. आणि कमेंटमध्ये तुमची मुलांक संख्या लिहायला विसरू नका, जेणेकरून 2026 तुमच्या मुलांकासाठी कसं असेल हे तुम्हालाही जाणून घेता येईल. अशाच प्रकारे सणावारा संबंधित व्रतवैकल्य असतील, उपासना असतील, पूजाविधी संबंधित आणखी काही माहिती तुम्हाला हवी असेल, त्याचबरोबर वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यांसारख्या विषयावर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. शिवाय तुम्हाला आणखीन कोणत्या विषयावरचे व्हिडिओ ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा. या संबंधित संपूर्ण मार्गदर्शन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, तेव्हा कमेंट नक्की करा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.